प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पडताळली विद्यार्थ्यांची गुणवत्ता. NGO कडून प्राप्त साहित्याच्या लाभाची ही चाचणी. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचा 2री, 4थी, 6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद. कारंजा तालुक्यातील सोहळ व बेलखेड येथील जिल्हा परिषद शाळांना भेट. तालुक्यातील 30 शाळांना स्मार्ट टीव्ही तर जिल्ह्यातील 300 शाळांना ऑफलाईन अभ्यासक्रमासह पेन ड्राईव्ह भेट. कारंजा तालुका जिल्हा परिषदेचे नव्याने नियुक्त झालेले प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी दिनांक 5 जुलै रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील सोहळ व बेलखेड येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि NGO कडून पुरवण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या वापराची तपासणी केली. प्रथम इन्फोटेक फाउंडेशन, LTI माइंडट्री आणि SERT च्या माध्यमातून तालुक्यातील 30 शाळांना स्मार्ट टीव्ही आणि जिल्ह्यातील 300 शाळांना ऑफलाईन अभ्यासक्रमासह पेनड्राईव्ह देण्यात आले आहेत. या साहित्याचा उपयोग शिक्षक करत आहेत काय, याचा सविस्तर आढावा ससाने यांनी घेतला. त्यांनी इयत्ता 2री, 4थी, 6वी व 7वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत डिजिटल लर्निंगचा उपयोग कसा होतो हे समजून घेतले. बेलखेड येथील शाळेत संपर्क फाउंडेशन कडून पुरवलेल्या इंग्रजी व गणित साहित्याचाही उपयोग जाणून घेतला. पिरामल फाउंडेशनच्या पंचायत लीड एज्युकेशन कार्यक्रमाची माहिती घेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीबाबत चर्चा केली. या भेटी दरम्यान गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, केंद्रप्रमुख गानवडे, सतीश भिंगारे, सोहळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेश मोखळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदू डोईफोडे व सरपंच सदस्य यांच्यासह प्रथम इन्फोटेक फाउंडेशन, संपर्क फाउंडेशन व पिरामल या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. संजय ससाने यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून जिल्हा परिषद शाळेत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा आस्वाद घेतला व त्यांनी जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी CSR फंडातून काम करीत असलेल्या स्वयंसेवी संस्थेला जिल्हा परिषद शाळेतील सर्व कर्मचारी व शिक्षक, केंद्रप्रमुख तसेच व्यवस्थापक समिती सदस्यांनी सहयोग द्यावा, जेणेकरून जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होईल, असे निर्देशही त्यांनी दिले. महाभारत न्यूज कारंजा लाड.